काल जालन्यामध्ये मुस्लिम समुदाय 2000 पेक्षा जास्त पोरं जेल भरो आंदोलन या समाजाने केलं। वक्फ कायद्यामध्ये केंद्र सरकार अमेंडमेंट पास करत आहे, नवीन कायदा बनवलाय केंद्र सरकारने। त्याला सुप्रीम कोर्टमध्ये ओवेसी आणि त्याच्या पिलावळीने चॅलेंज केलं। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्यावरती इंटरिम स्टे ऑर्डर आली। फायनल निर्णय त्या कायद्याबद्दलचा अजून झालेला नाहीये। हे सगळं वातावरण असताना सुद्धा मदरसामध्ये जाणारी जी लहान लहान पोरं आहेत, ज्यांनी कधी शाळेमध्ये एबीसीडी जाऊन सुद्धा शिकलेलं नसेल, यांना वक्फ कायद्यामधला डब्ल्यू सुद्धा माहिती नाहीये। पण कोणत्या तरी मशिदीमधून फतवा निघालेला असेल, इस्लामिक धर्मगुरूच्या एका हाकेवरती 2000 पोरं जमतात काय आणि जेल भरो आंदोलन करतात काय, यांना खरंच मानलं पाहिजे। अख्ख्या भारतातल्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्ट्या बळकवल्या, पुरातत्व विभागाच्या प्रॉपर्ट्या बळकवल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना सुद्धा यांनी सोडलं नाही। आणि आपण नवीन नरेटिव्ह मध्ये महाराजांचा मराठी मुसलमान आणि महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते आणि महाराजांनी किती दर्गे बांधले, किती मशिदींची बांधकामं केली, किती लोकांना देणग्या दिल्या, या नरेटिव्हच्या बाबतीत डिस्कशन आपण संध्याकाळी कट्ट्यावरती करत बसतो। आणि हे लोक वक्फ कायद्यामध्ये जो केंद्र सरकार चेंज करत आहे, त्या बदलांना ह्या लोकांना हाणून पाडायचंय। एकदम क्लिअर कट त्यांचं। आपण कुठे आहात? तुमच्या 2-3 पिढ्यांनंतर हिंदू धर्म जगणार आहे का? तुमच्या पायाखाली जमिनी उरणार आहेत का? तुमच्या विचार करा।